फिल्मच्या सुरुवातीलाच डिस्क्लेमर येतं, दिस इज वर्क ऑफ फिक्शन एंड नॉट अ डॉक्यूमेंट्री. आणि त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट लाईन, दर्शकों को अपने विवेक का इस्तेमाल करने की सख्त सलाह दी जाती है. आणि मला असं वाटतं हीच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण अशा सिनेमांना फक्त इमोशन्सने नाही तर माइंडने बघणं गरजेचं असतं. पहिल्या भागामध्ये ऑलरेडी प्रश्न होते, हा फिल्म प्रोपोगंडा आहे का की फक्त रिअल इन्सिडेंटवर आधारित फिक्शन आहे. त्यात फिल्मच्या दुसऱ्या भागामध्ये नरेंद्र मोदींचे स्पीचेस वापरल्यामुळे या डिबेटला अजून वाव मिळाली आहे. पण ऑनेस्टली आज आपण ते डिस्कस करणार नाही आहे. ना आपण या फिल्मला प्रोपोगंडा ठरवणार आहे, ना या फिल्मबद्दलचे फॅक्ट चेक करणार आहे. आपण फक्त एकच प्रश्न विचारणार आहे की ॲज अ फिल्म हा कसा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे कामेश आणि तुम्ही बघत आहात धुरंधर 2 द रिव्हेंजचा पिक्चरबाज रिव्ह्यू. पहिला भाग बघितल्यानंतर फिल्मचा सेटअप तर सर्वांना माहीतच होता. रिअल इव्हेंटची इन्स्पिरेशन, देशभक्ती आणि हाय स्टेक मिशन्स आणि या सर्वांचं मिश्रण. म्हणजे पहिल्या भागात वर्ल्ड बिल्डअप झालं होतं, तर दुसऱ्या भागात त्या वर्ल्डला आणखी एक्सपांड करणं होतं, कॉन्फ्लिक्ट आणखी डीप जायला हवे होते. धुरंधर 2 हे करण्यामध्ये सक्सेस पण होतो, पण काही ठिकाणी मात्र तो मिसही होतो. पहिल्या भागामध्ये हा सिनेमा रिअल आणि सिनेमॅटिक या दोन टोकांमध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत होता, पण या भागामध्ये त्यांनी रिॲलिटी सोबत जोडण्याचा प्रयत्न पूर्णपणे सोडला. डायरेक्टर आदित्य धर यांनी कॉन्सन्ट्रेट केलं ते म्हणजे सिनेमॅटिक थ्रिल शो दाखवण्यामध्ये. धुरंधर 2 पहिल्या भागाच्या शेवटी जिथे कथा थांबते तिथूनच पुढे कथा इथे सुरू होते. रहमान दाकिदचा मृत्यू आणि त्याचे परिणाम हा फक्त एक इन्सिडेंट नसून तो पूर्ण कथेला एक दिशा देणारा टर्निंग पॉइंट आहे. हमजा जो आधीच एनिमी टेरिटरीमध्ये डीप अंडर कव्हर आहे, तो आता फक्त एजंट राहिलेला नाही, तो सिस्टमचा भाग आहे आणि सिस्टमचा टार्गेट सुद्धा आहे. कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याची आयडेंटिटी अजून मजबूत झालेली आहे, पण त्याच वेळीच त्याच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्याला संपवू इच्छिणारेही दोघेही लोक वाढलेले आहेत. हमजा आता टेरर फंडिंग नेटवर्क तोडण्याच्या सोबतच स्वतःच्या वैयक्तिक भूतकाळालाही सामोर जात आहे. त्याचे जुने संबंध, त्याच्या आयुष्यातील लॉसेस आणि त्याने घेतलेले डिसिजन सगळं त्याच्या पुढे येत आहे. नॅरेटिव्ह जसजसा पुढे जातो तसा तो एका मोठ्या कॉन्स्पिरसीकडे वळतो. पॉलिटिकल पॉवर, मिलिटरी लिंक्स आणि क्रिमिनल सिंडिकेट्स हे सगळं एकाच जाड्यात अडकलेलं दिसतं. पण या भागामध्ये एक ट्विस्टही आहे की ही लढाई बाहेरच्या शत्रूंविरुद्ध नाही तर सिस्टम, ट्रूथ आणि स्वतःच्या कॉन्शियस विरुद्ध आहे. क्लायमॅक्स पर्यंत येताना फिल्म एक सायकोलॉजिकल फेस ऑफही बनतो, कारण फिल्म फक्त हमजा वर्सेस एनिमीज इतकं राहत नाही तर हमजा वर्सेस हिमसेल्फही बनते. पहिल्या भागामुळे एक्सपेक्टेशन ऑलरेडी हाय होता, प्लस फ्रँचायझीचा टॅग लागल्यानंतर प्रेशरही डबल होता. कास्ट एक्सपांड झाला आहे, स्केल वाढलाय आणि मार्केटिंग स्पष्टपणे सांगत होती दिस इज बिगर, डार्कर अँड बोल्डर. पण प्रश्न होता, एवढी मार्केटिंग, एवढी हाईप असल्यानंतर कॉन्टेंट पण तितका स्ट्रॉंग आहे का? धुरंधर 2 ची रायटिंग थोडी मिक्स्ड आहे. पहिल्या भागापेक्षा स्कोप मोठा आहे, पण प्रॉब्लेम आहे ओव्हर रायटिंग. टू मेनी लेयर्स, टू मेनी अँगल्स. काही ट्विस्ट इफेक्टिव्हही वाटतात, पण काही फोर्स वाटतात. काही डायलॉग इम्पॅक्ट क्रिएट करतात, तर बऱ्याच ठिकाणी ते फोर्सफुली टाकलेले वाटतात, जणू पंच देण्यासाठी लिहिलेले, नॅचरल फ्लोमधून आलेले नाही. काही सिच्युएशन्स सुद्धा ऑर्गॅनिक वाटत नाही, जणू सिनेमॅटिक फीलसाठी मॅन्युअली क्रिएट केलेले आहे. फर्स्ट हाफ टाईट आहे, सेकंड हाफ स्लाइटली स्ट्रेच्ड होतो. क्लायमॅक्स ॲम्बिशियस आहे, पण तो पूर्णपणे लँड होत नाही. आणि शेवटी एक गोष्ट जाणवते, फिल्मचा प्रायमरी पर्पज एंटरटेनमेंट आहे, रिॲलिटीशी कनेक्ट करणं नाही. त्यामुळे इम्पॅक्ट आहे, पण इमर्जन तुटतं. डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर खरं सांगायचं तर या फिल्मचं डायरेक्शन बाप आहे. व्हिज्युअली इम्प्रेसिव्ह आहे. ॲक्शन सिक्वेन्स बिगर, शार्पर, मोर सिनेमॅटिक वाटतात. पण स्टोरी टेलिंगमध्ये एक इश्यू मात्र कायम आहे, तो म्हणजे कंट्रोल. डायरेक्टर कधी कधी स्केलमध्ये हरवून जातो. इमोशनल मुवमेंट फुल्ली एक्सप्लोर होत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की हा प्युअर थिएट्रिकल एक्सपिरियन्स देणारा फिल्म आहे. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर परफॉर्मन्स या फिल्मचा बॅकबोन आहे. रणवीर सिंग या वेळेला पूर्णपणे कॅरेक्टरमध्ये शिरलेला दिसतो. इंटेन्सिटी, वर्नरेबिलिटी, अग्रेशन तिन्ही लेअर तो कन्व्हिन्सिंगली हँडल करतो. आर माधवन यांचा परफॉर्मन्स फार कंट्रोल्ड आणि लेअर्ड आहे. ग्रे शेड्स ते खूप सटली एक्सप्लोअर करतात. स्क्रीन प्रेझेन्स स्ट्रॉंग असल्यामुळे कॅरेक्टरला वेट मिळतं. अर्जुन रामपाल ॲज अ विलन काम, कंपोज्ड आणि डेंजरस आहेत. त्यांची अंडरप्लेड मिनॅक खूप इफेक्टिव्ह वाटते. ते लाऊड नाही, पण
थ्रेटनिंग आहेत. संजय दत्त यांचं कॅरेक्टरही फार इम्पॉर्टंट आहे, पण ऑनेस्टली सांगायचं गेलं तर संजय दत्तच वाटतात. कॅरेक्टरपेक्षा पर्सोना जास्त दिसतो. सरप्राइझिंग एलिमेंट आहेत राकेश बेदी. कॉमिक पॉलिटिशियन्सच्या भूमिकेत ते खूप एंटरटेनिंग आहे. त्यांचा टायमिंग आणि एक्सप्रेशनल सेन्स मूवीला थोडा लाईट करतो. सिनेमॅटोग्राफी फिल्मची ग्रँड आणि स्टायलाइज्ड आहे. ॲक्शन डिझाईन पण तेवढीच इफेक्टिव्ह आहे. BGM लाऊड आहेत तरीही इफेक्टिव्ह आहेत. एडिटिंग काही ठिकाणी टायटर असायला हवी होती, पण ओव्हरऑल टेक्निकली हा फिल्म बाप आहे. फर्स्ट पार्टपेक्षा सुपिरियर वाटतो. तर फिल्मचा थीम आणि सबटेक्स्ट समजून घेऊया. यावेळेला फिल्म एक्सप्लोअर करते पॉवर वर्सेस ट्रूथ, नेशन वर्सेस इंडिव्हिज्युअलिटी, नॅरेटिव्ह वर्सेस रियालिटी. सबटेक्स्ट हेवी आहेत पण सटल नाही. फिल्म तुम्हाला काय विचार करायचं ते ऑलमोस्ट सर्व काही सांगते. प्रत्येक गोष्ट एका पर्टिक्युलर आयडिओलॉजिकल स्पूनमधून फीड केली जाते आणि मला असं वाटतं तिथेच ऑडियन्सचा विवेक टेस्ट होतो. तर पिक्चर बाज व्हर्डिक्ट काय? धुरंधर 2 हा टिपिकल सिक्वल नाही. तो बिगर आहे, लाऊडर आहे आणि मोर ॲम्बिशियस आहे, पण इमोशनली कनेक्ट कमी आहे. परफॉर्मन्स स्ट्रॉंग आहेत, स्केल इम्प्रेसिव्ह आहे, पण रायटिंग क्लटर्ड आहे. हा सिनेमा रियालिटीशी कनेक्ट होण्यासाठी नाही, तर तो एक फुल ब्लोन थ्रिलर, व्हायलन्स, ब्लडशेडवाला एक्सपिरियन्स देण्यासाठी बनवलेला आहे. जर तुम्ही त्याच टाईपचा थ्रिलर बघत असाल तर तुमच्याकरता हा फिल्म इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला एनिमीला हरवण्यात पॅट्रिओटिझम दिसत असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पण जर तुम्ही सटल, रिअलिस्टिक आणि डीपर स्टोरी टेलिंग शोधत असाल तर कदाचित हा सिनेमा तुमच्यासाठी नाही. एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की हा सिनेमा थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे. कदाचित राम गोपाल वर्मा या फिल्मला नोलन, स्पिलबर्ग आणि मुघले आझम सोबत कम्पीट करतात, पण आपण तिथपर्यंत जाणार नाही, कारण हा फिल्म सिनेमॅटिकली खूप मोठा आहे. हा सिनेमा परफेक्ट नाही, पण त्याला इग्नोरही करू शकत नाही. तर हा धुरंधर 2चा रिव्ह्यू तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नसेल वाटला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच आपल्या मराठी मायबोलीत फिल्म्सचे आणखी रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये.